हाय गाईज, आज आहे आषाढी एकादशीचा दिवस आणि तुम्ही बघू शकता मी सकाळी उठून फ्रेश होऊन चहा केलेला आहे आणि इकडे माझ्या सासूबाई पण आंघोळ करून लवकर देवपूजा करण्यासाठी लागलेल्या आहे. आणि त्याचबरोबर आज माझ्या लहान मुलीचा वाढदिवससुद्धा होता. लवकर आंघोळ करून फ्रेश करून तिचं अक्षवान केलेलं आहे. तिला आवळीचा केक तयार केलेला आहे, शिऱ्याचा छोटासा. तिला खूप आवडते. खूप दिवसापासून काही गोड खाण्याची इच्छा होती तिची. तर आज मी विचार केला की थोडा केक करायचा, कारण की उपवास आहे. तिला नाश्त्याला पण होऊन जाते. त्याचनंतर लगेच मी उसळ करण्यासाठी लागलेले आहे, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं दर्शनासाठी. लगेच लवकर सर्व आवरून घ्यायचं असा विचार केलेला होता. आणि वरून त्याचसोबत पाणी पण सुद्धा चालू होतं, बाहेर पाणी चालू होतं. माझे सर कामावर आले होते. विचार पडला होता की कसं आम्ही बाहेर जायचं, कारण की माझ्या मुलीचा बर्थडे होता. ती खूप हट्ट करत होती की मम्मी आज कुठं जायचं आहे म्हणून. लवकर फराळाचं आटपायचं होतं, कारण की माझे सर कामावर आलेले होते आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जाण्याची तयारीसुद्धा करायची होती. लवकर उसळ करून मी देवाला नैवेद्यसुद्धा दाखवलं. त्याचनंतर लवकरातल्या लवकर आम्ही फराळ करून घेतलं, माझे सर्व कामं उरकून. आणि त्यानंतर आम्ही लगेच लवकरातल्या लवकर तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता फराळासाठी सर्व तयार केलेलं आहे मी. आणि यानंतर माझ्या मुलीची बघा तयारीसुद्धा चालू झालेली होती, कारण की आम्हाला देवाच्या दर्शनाला जायचं होतं, विठ्ठलाच्या, जे आमच्या गावापासून 2 किलोमीटरवर आहे. तिचं खूप हट्ट होतं, कारण की आज आमच्या गावामधली पालखी निघालेली होती. आणि अशा प्रकारे तयारी करून निघालो आम्ही. गाडीवरती बसलो. रस्त्याने खूप गर्दी होती, कारण की खूप जण आलेले होते, खूप दूरून आलेले होते. अकोला अशा बऱ्याचशा ठिकाणावरून आलेले होते, कारण की खूप निसर्गरम्य वातावरण आहे तिथं, पाहण्यासारखं आहे. फोटोशूट होतो. एवढं छान आहे की तुम्ही बघू शकता की खूप गर्दी झालेली होती. दर्शनाला वेळ पण मिळत नव्हता, दर्शन पण सुद्धा होत नव्हतं. काही जणांनी खूप दुरून आलेले होते, त्यांना खूप उत्साह होता, कारण की आमच्या गावाच्या जवळ आहे, त्यामुळे आमच्या गावाचे तर बऱ्याच वेळा जात राहतात. पण दूरवरच्या लोकांना पाहण्यासारखं होतं. ते फर्स्ट टाईम आलेले होते, त्यांना खूप उत्साह होता बघण्याचा. तुम्ही बघू शकता की किती गर्दी झालेली आहे. अशा रम्य वातावरणामध्ये कोणाला जावं नाही वाटणार. अशा प्रकारे सर्वांनी फोटोशूट सर्व एवढं सुंदर होतं बघण्यासारखं की मला असं वाटते की तुम्ही पण सुद्धा एकदा इथं येऊन बघावे. इथं धबधबा आहे, फाउंटन आहेत, फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळे ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता गर्दी झालेली आहे. इथं भजन मंडळी खूप जण आलेले आहेत, दूरच्या गावच्या पालख्या आलेल्या आहेत. इथं प्रसाद पण मिळते, फराळाचं मिळते, चहा पाणी सर्व अरेंजमेंट केलेली आहे. सॉरी, इथलचं मी नाव सांगण्याचं विसरून गेलेली आहे. इथं बामणधरी हे म्हटलं जाते. याचं कारण काय हे मला माहिती नाही, कारण की म्हणजे मी ऐकलेलं आहे, त्यामुळे सांगत आहे. इथं तुम्ही बघू शकता माझ्या मुलींनी फोटोसुद्धा पण काढणं चालू केलेले आहे, कारण की असं वातावरण कोणाला नाही वाटणार. हे रम्य वातावरण तुम्हाला पण सुद्धा असं पाहण्यासारखं वाटणार आहे, कारण की खूप छान आहे. इथं मूर्त्या आहेत विठ्ठलाच्या, रुक्मिणीच्या, ज्ञानेश्वर महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, खूप देवांचे आहेत. मग लगेच आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आज उपवास होता, तर केक चालत नव्हता. त्यामुळे मग माझ्या मुलींनी हट्ट केला की मम्मी मला फराळाचा केक हवा. तर घरी मी थोडा छोटासा तिचा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे, छोटा केक केलेला आहे, कारण की तिचं मी मन नाही नाराज करू शकत होती. त्यामुळे आणि तिने हट्ट केलेला होता की मला दूरचा कोणता बाहेरचा केक खायचा नाही आहे, घरचा खायचा आहे, आणि तो पण तुझ्या हातचा. त्यासाठी मी छोटासा केक केलेला आहे. माझा केक कसा झालेला आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे. माझा व्हिडिओ हा कसा वाटला तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब